नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पीएम किसान योजनेची रक्कम वाढणार का नाही याबाबतची सविस्तर आणि खरी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. सध्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच प्रश्न आहे, पीएम किसान योजनेचे 6,000 रुपये तसेच राहणार की 9,000 किंवा 12,000 रुपये होणार, आणि जर रक्कम वाढणार असेल तर ती कधी जाहीर होणार. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. सध्या देशात 1 फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकरी मित्रांनो, अशाच रोज अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या. विशेषतः शेतकरी वर्गाचे डोळे या अर्थसंकल्पावर लागलेले आहेत. सध्या केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. हे 6,000 रुपये 3 समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात. या योजनेचा फायदा आजपर्यंत देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना झालेला आहे. मात्र गेल्या काही वर्षात महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. बियाण्यांचे दर वाढले आहेत, खतांचे दर वाढले आहेत, डिझेल पेट्रोलचे भाव वाढले आहेत, शेतीसाठी लागणारी औषधे आणि मजुरी यांचाही खर्च वाढलेला आहे. मात्र या सगळ्या वाढत्या खर्चाच्या तुलनेत पीएम किसान योजनेची रक्कम अजूनही 6,000 रुपयांवरच स्थिर आहे. म्हणूनच आता शेतकरी वर्गाकडून या योजनेची रक्कम वाढवण्याची जोरदार मागणी केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि विविध चर्चांमध्ये एक विषय सातत्याने पुढे येत आहे. पीएम किसान योजनेची रक्कम 9,000 किंवा थेट 12,000 रुपये केली जाऊ शकते. या चर्चांमागे काही महत्त्वाची कारणे आहेत. एक म्हणजे वाढती महागाई, दुसरे म्हणजे राज्य सरकारांकडून सुरू असलेल्या अतिरिक्त शेतकरी योजनांमुळे केंद्र सरकारवर येणारा दबाव, आणि तिसरे म्हणजे आगामी निवडणुकांचा काळ. मात्र इथे एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आत्तापर्यंत केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेची रक्कम वाढवण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 9,000 किंवा 12,000 रुपये होणार अशी जी चर्चा सुरू आहे ती सध्या केवळ अंदाज आणि चर्चेपुरतीच मर्यादित आहे. कोणताही शासन निर्णय, कोणतीही अधिकृत अधिसूचना किंवा कोणतंही लेखी वक्तव्य सरकारकडून आलेलं नाही. म्हणूनच शेतकरी बांधवांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, फक्त अधिकृत घोषणांवरच विश्वास ठेवावा. तरी देखील ही शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही की अर्थसंकल्पात पीएम किसान योजनेबाबत काही सकारात्मक निर्णय जाहीर केला जाऊ शकतो. कारण शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि शेतकऱ्यांसाठी काही दिलासादायक घोषणा करणं सरकारसाठीही महत्त्वाचं ठरत आहे. जर पीएम किसान योजनेची रक्कम वाढवायची असेल तर ती थेट 1 फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पातच जाहीर केली जाईल. आता शेवटी एक महत्त्वाची सूचना, रक्कम वाढो किंवा वाढू नये, पण पुढचा पीएम किसान हप्ता वेळेवर मिळण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने काही गोष्टी नक्की पूर्ण केल्या पाहिजेत. ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. जमिनीची नोंद अद्ययावत असणे आवश्यक आहे. लाभार्थी यादीत नाव असणे गरजेचे आहे. यापैकी कोणतीही गोष्ट अपूर्ण असेल तर पुढचा हप्ता अडकू शकतो. म्हणून वेळेत ही सगळी कामे पूर्ण करून ठेवा. तर मित्रांनो, निष्कर्ष एकच आहे, पीएम किसान योजनेची रक्कम वाढेल की नाही याचा अंतिम निर्णय 1 फेब्रुवारी रोजीच समोर येईल. तोपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत अपडेटची वाट पहा. अशाच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आणि विश्वासार्ह माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. जय जवान, जय किसान.